तर चला मॅचला सुरुवात करायची आहे पंचा. सेकंड राऊंडची पहिली लढत. दोन्ही ही टीम एकच गावातील अगदीच मानगावाडी ए आणि मानगावाडी बी या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत अतिशय चांगली लढत पाहायला मिळते. एक्स्ट्रा गटामधील हा सामना सेकंड राऊंडचा सामना या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मानगावडे ए टीमनं प्रथमतः टॉस जिंकला. फिल्डिंग करायचा निर्णय मानगावडे बी टीमला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केला. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय. स्वतःच्या फलोत्तरामध्ये चेंडूला अडवलं जातं. परेश सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतो. परेशला स्ट्राईकसाठी संतोष नॉन स्ट्राईक हँडला रामदास सरामची जोडी बी टीमची आपण पाहतोय. मानगावाडी बी टीमची खूप चांगली जोड केली मैदानच्या आतमध्ये. असलवाडी टीमला अगदीच वन साईड परास्त केलं होतं आणि निश्चितच तो सामना एकतर्फी जिंकला होता मानगावाडी बी टीमनं. यावेळेस मात्र सोरे गोलंदाजी. अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. गुडल्यातला चेंडूनं उचली घेतली. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. आता डॉट बॉल आला. डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहिली आपण. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती या गोलंदाजाकडनं. आपण याही मॅचमध्ये अगदीच आपल्या अपोजिट टीमच्या विरोधामध्ये अगदीच आपल्या गावातल्या टीमच्या विरोधामध्ये एक चांगली गोलंदाजी आहे. कारण यावेळेस चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. फुल केला, फुल झाला, सक्सेसफुल. रन्स मिळतील 4 चौकार. चौकारनं मात्र संघाचं खातं ओपन केलंय. 3 षटकांची मॅच. 3 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. या 3 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी 30 धावा उभारणं खूप गरजेचं असणार आहे. कारण प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी संधी दिल्या मानगावाडी बी संघाला. यावेळेस जबरदस्त फटका वाडी स्ट्रॉंग ऑफमध्ये. परंतु त्या दिशेला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात त्या कॅच मात्र या ठिकाणी कॅरी केला आणि अगदीच या ठिकाणी विकेटचं पतन. पहिलं गोल्डन डक ची शिकार या ठिकाणी केलं. संतोषच्या पारीचा होईल इथे अंत. बाक अगदी धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते. ते मात्र 4 धावा. अतिशय चांगली मॅच चालू आहे मैदानच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकाच गावातील आणि निश्चितच या दोन टीम दरम्यान अतिशय चांगली लढत चालू आहे. जास्तीत जास्त मेहनत दोन्ही टीम या ठिकाणी करताना दिसतील मैदानच्या आतमध्ये. यावेळेस चांगला फटका. चेंडू सरळ निघून चालेल सीमारेषे पलीकडे. रन्स मिळत आहेत पुन्हा एकदा 4. 8 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती पहिले षटक चालू आहे. 8 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. चौकार ठोकला तेजीच्या बॅटमधनं वैयक्तिक खातं खोलं 4 धावेनं आणि टीमच्या खात्यात भर पडले 4 अंकानं. स्कोर कार्ड तब्बल 8 अंकावरती जाऊन पोहोचलाय. परेशचा पुढील बॉल. डॉट बॉलची सांगता इथे झाले. पहिलं P1चं षटक मात्र या ठिकाणी संपवत आलंय. 3 षटकांची लढाई. सेकंड राऊंडचे सर्व सामने 3-3 ओव्हरचे राहतील. हा आयोजकांचा निर्णय आणि त्याच निर्णयाला अनुसरून या ठिकाणी स्पर्धा चालू आहे. एकंदरीत 8 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये खर्ची केल्यात गोलंदाज परेशनं. 3 षटकामध्ये कमीत कमी 30 धावा इथे उभारला तर एक चांगली टोटल फायटिंग पाहायला मिळेल. कारण अपोजिट टीम देखील पाहिली तर दोन्ही टीम एकाच गावातील आणि दोन्ही संघ हे जिंकण्याच्या उद्देशाने या ठिकाणी प्रयत्न करतील. कारण ज्यावेळेस एका गावामधील टीम असतात ना त्यावेळेस मात्र दोन्ही टीम खूप मेहनत घेतात एकमेकांना परास्त करण्यासाठी. अगदीच सध्याच्या घडीला एका गावामध्ये आपण पाहिलं तर 4-4 टीम 3-3 टीम पाहायला मिळत आहेत. कारण खेळाडू जास्त आणि त्याच कारणास्तव ह्या टीम आपल्याला पाहायला मिळतात. जास्तीत जास्त
आपल्याला खेळण्याची संधी कशी मिळेल यासाठी या 3-3, 4-4 टीम एका एका गावामध्ये सध्याच्या घडीला उद्यास येताना आपण पाहतोय. परंतु काही काही टीम अशा आहेत की त्यांच्या 11 प्लेयर देखील होत नाहीत, तरी देखील 2-2 टीम होत असतात. निश्चितच इथे आपण पाहतोय की संदीप हा गोलंदाज सांघिक कोटीतील दुसरा वैयक्तिक स्वतःचा पहिली षटक या ठिकाणी घेऊन येतोय. गोलंदाज आपण पाहतोय संदीप. स्ट्राईक एंडला फलंदाज रामदास. इथे सलामीसाठी आलेला फलंदाज रामदास अद्याप मैदानच्या आतमध्ये आहे, परंतु रामदासला देखील या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील, प्रयास करावे लागतील. प्रयत्न असे करा की नक्कीच आपण यशस्वी व्हाल, असे प्रयत्न मात्र नक्कीच करा. आठ अंकावरती पूर्णपणे रोखून ठेवले आत्तापर्यंत मानगाववाडी बी संघाला. या मानगाव ए संघानं लगातारचा हा दुसरा चेंडू डॉट आला. खराब कामगिरी होते, खराब कामगिरी फलंदाजी करत असताना. दोन्ही चेंडू डॉट. इथे जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं आहे, कारण या षटकामध्ये या सत्रामध्ये जर का आपण जास्तीत जास्त धावा बनवल्या तर येणाऱ्या सत्रामध्ये तुम्हाला त्या जास्तीत जास्त फायद्याच्या ठरतील. इथे चेंडू जातोय, वन बाउन्स, सीमापार, रन्स मिळते 4, चौकार. इथे अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आदळतोय. फक्त एक बायच्या सर्वांमध्ये एक सिंगल मिळेल. अगदीच लेग बायच्या सर्वांमध्ये एक सिंगल मिळेल. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 13 अंकावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती अवघ्या 13 धावा, 1.4 चेंडूचा खेळ संपला. 13 धावा स्कोर कार्डवरती. धावांचा डोंगर उभारणं गरजेचं आहे, धावांचा समीकरण या ठिकाणी उभारावं लागेल, कारण जर आपण या सत्रामध्ये धावा बनवल्या तर त्या धावा तुम्हाला फायद्याच्या ठरतील. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजासाठी एक पुरेस अशा धावा येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या सत्रामध्ये मानगाववाडी बी संघाकडनं इथे चांगला फटका. इथे गल्ली पॉईंटमध्ये आपण पाहिलं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आले, सिंगल मिळेल. एका व्यतिरिक्त दुसरे काही मिळत नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या सिंगलच्या बरोबरीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 14 या अंकावरती. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय, परंतु गोलंदाजी देखील तितकी चांगली झाली आहे. मानगाव ए संघाची 14 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकात धावा आल्या 8, या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा आल्या त्या 6. म्हणजे हे षटक अतिशय चांगलं. इथे चांगला पटका बिटवीन द गॅप, नो मॅन लँडला चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावेंसाठी. रन्स मिळतील 4, चौकार. थँक्यू डीजे. 18 धावा स्कोर कार्डवरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 18 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. या संघ 2 आहेत, स्वप्न एकच आहे ही स्पर्धा जिंकण्याचं, परंतु इथे कोणता संघ जिंकेल याचं उत्तर मात्र शेवटच्या बॉलवरती, दुसऱ्या सत्रातील शेवटच्या बॉलवरती नक्कीच आपल्याला मिळेल. तत्पूर्वी आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय प्रकाश. बॉलिंग ट्रॅकवरती 9च्या औसतनं धावा आल्यात 18. पहिले षटक अगदीच आपण पाहिलं तर 8 धावेंचं आणि दुसरं षटक राहिलं ते 10 धावेंचं. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील सांगिक तिसरी षटक घेऊन येते यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश. समोर फलंदाज एक तगडा फलंदाज एक. इथे या सेटचा वाईड बॉल पंचांकडनं अपील मात्र उचलून धरले आणि पंचांनी ते दाद मान्य केले. हा वाईड बॉल स्वेअरचा मारा, अतिरिक्त मारा. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 1 बाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय मानगाववाडी बी संघाची. अगदीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी खेळत असताना दोन्ही टीम शांत क्रिकेट एकदम चालू आहे. अगदी मागील चेंडू आपण पाहिला स्वेअर आला, परंतु त्यानंतर दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट फेकलाय, कमबॅक केला. जो कमबॅक होणं गरजेचं होतं, परंतु हे शेवटचं षटक आहे, विसरून चालणार नाही मानगाववाडी बी संघाला. अभि नाही तो कभी नाही. या मॅचमध्ये, या सत्रामध्ये, या षटकामध्ये हाणामारी होणं खूप गरजेचं. स्लॉगवरचं षटक
ज्या स्लॉग ओव्हरच्या षटकाला हाणामारीचं षटक म्हणून समजलं जातं. इथे चेंडू थोडासा खालच्या दिशेनं राहिला, अगदी जमिनीलगतनं राहिला, सिंगल फास्ट आले, फंबल झालाय क्षेत्ररक्षक, चेंडूला उचलफेक करणार तोपर्यंत रन्स मिळत आहेत. त्या दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 अंकावरती. सातत्यानं एक कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. फलंदाजाचा जर विचार केला ना तर तेजेश आणि रिव्हर्स बिटवीन द गॅप, दुधारी तलवार, काय जबरदस्त हुक केलं, चेंडूला धाडलं, सीमा पार मिळते. थँक्यू डीजा. अगदीच एकंदरीत आपण पाहिलं 25 धावसंख्येवरती मजल मारले आत्तापर्यंत. शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके येणं गरजेचं असतील मानगावडे बीटसाठी. इथे पूर्णपणे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता सर विकेट किपरच्या फॉलो थ्रोमध्ये अगदीच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची इथून झाले सांगता कमबॅक केलं. एक तेरी और एक मेरी हेच मैदानच्या आतमध्ये सध्या चालू आहे. मानगावाडी ए विपक्ष मानगावाडी बी या दोन टीम दरम्यान संघर्ष करतोय. सध्याच्या घडला मैदानच्या आतमध्ये धावा जमा करण्याचा. फलंदाज तेजेश नुकतीच तिच्या बॅटमधनं एक चौकार आला होता. इथे चांगला फटका सेफ खेळलाय. वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू जाईल, वन बाउन्स सीमा पार, रन्स मिळतील 4 चौकार. चौकारनं टीम कार्ड जाऊन पोहोचलं 29 अंकावरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, अगदीच शेवटचा बॉल शिल्लक असेल या पहिल्या सत्रातील. आणि हा यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा वाडिश लॉंगॉनमध्ये त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मात्र इथे फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न केला जातोय आणि इथून फलंदाज होईल बाद. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु थ्रो अचूक आला आणि इथे स्ट्राईक वरती फलंदाज पोहोचेपर्यंत विकेट किपर मात्र नक्कीच चेंडूला कॅरी केला. निश्चितच विकेटचं पतन. 30 धावा स्कोर कार्डवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट झाले. येणारे 18 चेंडू 31 धावींची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तर नेक्स्ट मॅच अगदीच नेरल लवाली विपक्ष गुडोनवाडी दोन्ही संघनायक टॉससाठी या. नेरल लवाली संघनायक आणि गुडोनवाडी संघनायक दोन्ही संघांना विनंती करा आपण अगदी टॉससाठी यायचं. वेल घेऊ नका. वेल आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कारण 12 टीम आजच्या गटातील आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त वेल घेऊन चालणार नाही. जास्तीत जास्त आपल्याला 4-4 षटकांचे सामने कसे खेळायला मिळतील याची नोंद घ्या आणि लगेचच आपण टॉससाठी यायचं. विनंती करेन मानगाववाडी बी टीमला की आपण लगेच फील्ड लावा आणि मानगाव ए संघ आपली सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची आहे.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. 18 चेंडू 31 धावींची गरज. दुसरं सत्र या ठिकाणी प्रगतीपथावरती. बॉलर नेम चेतन. चौकात टोकला. काय जबरदस्त फटका खेळला. अगदी एक्स्टनच्या पाठीमागे जाऊन तो फटका खेळला गेला. अतिशय जबरदस्त फटका. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करतोय परंतु यावेळेस चेंडू हवेत होता परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी सीमारेषेच्या पलीकडे हा येईल चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका. नो मॅन झोनला करणे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. हा ठोकला यावेळेस षटकार आणि षटकारनं टीमचे टोटल 14 अंकावरती. पाठलाग करायचं होतं ते 31चा पाठलाग करायचं असताना धावा आल्या त्यामध्ये 14 धावा. प्रत्येक चेंडू जर आपण पाहिलं ना तर फाईन लेग च्या दिशेने खेळले जात आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार चढवला गेला आहे. इथे हा चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा रन्स मिळतात ते 4. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर 14 धावा खर्च केल्यात. गोलंदाज चेतननं कुठेतरी पंडितनं हा चेंडू हातामध्ये घेतला होता. कदाचित पंडितनं तो चेंडू हातात घेतला असता काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु चेतनवरती विश्वास दाखवला. तो विश्वास कुठेतरी त्या विश्वासाला धावा स्कोर कार्डवरती अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील पॉवर प्लेचे षटक खऱ्या अर्थानं पाहायला मिळत्या आणि या षटकामध्ये धुव्वादार फटकेबाजी केली जाते. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू आला चौकार. दुसरा चेंडू आला चौकार. तिसरा चेंडू देखील आला क्षमा असावे 18 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. एकंदरीत जर विचार केला तर तिसऱ्या चेंडूवरती आलेला तो षटकार आणि चौथ्या चेंडूवरती आलाय तो चौकार. 18 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. इथे बॅट लागल्या. बाट कट्या सिंगल आल्या. डबलचा प्रयत्न होत नाही परंतु सिंगल आल्याने सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. लास्ट बॉल अगदीच्या पॉवर षटकातील शिल्लक असेल. 31 धावींचा पाठलाग करायचा. ते 31 धावींचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा आल्या त्या 19 धावा. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली या पहिल्या षटकामध्ये. जवळपास विचार केला तर संदीपच्या बॅटमधनं 19 धावा निघाल्या आणि या सामन्यामध्ये एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल करायचा प्रयत्न नक्की त्यांचा असेल परंतु पाहूया. क्रिकेट हे अद्यापही पंचांचा नो बॉलचा इशारा अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. नो बॉल. अवंतर धावसंख्येने भर पडेल. फ्रीट असणाऱ्या नो बॉलच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 20 अंकावरती. 11 धावींची गरज. पंच काय वाईड बॉल. ओके नो बॉल आहे. चला पंच फील्डचा नो बॉल दिलेला आहे. पंचाने फील्डचा नो बॉल.
चला मॅच ऑन करायची आहे, गेम ऑन करायची आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 11 धावींची गरज. फ्रीचा चेंडू आणि चेंडू खाली शतरक्षक. इथे मात्र झेल खूप चांगला घेतलाय, परंतु फ्रीचा चेंडू होता, सिंगल आल्या. अगदीच फलंदाजाला देखील वाटलं की मी बाद आहे की काय. अगदीच फलंदाजाचं लक्ष नव्हतं, कारण हा फ्रीचा बॉल होता आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 22 अंकावरती. 9 धावींची गरज. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 22. आता येणारे 12 बॉल आणि 9 धावींची गरज. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार नेरळ लव्हाले संघनायक आणि गुडुनवाडी संघनायक. या पण टॉस साठी चला जास्त टाइमपास नकोय, खूप टाइमपास चालू आहे. 9 धावींची गरज. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन होते मानगाववाडी बी संघाचा. चला जास्त टाइमपास नको, मॅचला सुरुवात करा. तर चला या गुडुनवाडी संघनायक आणि नेरळ लव्हाले संघनायक दोन्ही संघनायक आलेत. टॉस करायचा या दोन टीम दरम्यान आपण टॉस करून घ्या. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येते पंडित. यावेळेस पंडितचा पहिलाच बॉल चांगला फटका दिला, परंतु निश्चितच चेंडू जमला दान झाला. सिंगल फायटरला डबलचा प्रयत्न इथे होतोय. तर पूर्वी रन्स मिळत आहेत त्या मात्र 2. या 2 धावीच्या बराबरीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 अंकावरती. 7 धावा अद्यापही बनवावे लागतील. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम लव्हाली संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. फर्स्ट टॉस फर्स्ट बॅटिंग आणि फिल्डिंगसाठी मात्र नक्कीच आमंत्रित केलं. तर निश्चितच गुडुनवाडी टीमला एकंदरीत हा वाईट बॉल पंचांनी घोषित केला आहे. वाईट +4 एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. अगदीच खराब कामगिरी स्वतःच्या टीम सोबत, अगदीच गावातली टीम आहे, त्यामुळं काही तेवढा फरक पडणार नाही. या दोन्ही संघातनं एक संघ जिंकेल आणि अगदी ते क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज होतील. कालच्या दिवसातून 2 राऊंड मारून टीम बेकरेवाडी आणि बेकरेवाडी टीम सोबत निश्चितच या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाची लढत होईल आणि अशा तऱ्हेने